आजची सुंदर सकाळ बघा झाली आहे ती साईंच्या दर्शनाने। आज आमच्या इथे होता भंडारा आणि त्यानिमित्त सकाळी होती काकड आरती, त्याच्यानंतर बाबांचा अभिषेक, त्याच्यानंतर बाबांच्या चरणाचं पूजन आणि मग होम असे एक 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 प्रोग्राम होते। आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मी काकड आरतीसाठी या देवळात गेली। 24 वर्ष लग्नाला झाली आहे, इथे येऊन पण मला 24 वर्ष झाली, पण या 24 वर्षात मी कधीही या देवळामध्ये आरतीसाठी म्हणजे सकाळच्या आरतीसाठी म्हणा किंवा होम हवनाच्या वेळी आली नव्हती। यावेळी माहित नाही काय झालं, पण बऱ्याच गोष्टींचा अनुभव मला या वर्षी आला। म्हणजे काही काही गोष्टी मी ठरवल्या नव्हत्या, त्या माझ्याकडनं आपसूक बाबांनी करून घेतल्या, आणि ज्या गोष्टी मी ठरवल्या होत्या त्या कदाचित माझ्यासाठी अयोग्य होत्या, म्हणून त्या गोष्टींपासून पण बाबांनीच मला परावृत्त केलं असं मी म्हणेन। तर मला या गोष्टींचा बराचदा अनुभव आला। मी बऱ्याच गोष्टी असं मार्क केलं की माझ्या आयुष्यात बऱ्याच ज्या प्रॉब्लेम येतात, पण त्यावेळी मला मार्ग दाखवायला त्यावेळी ते म्हणतात ना, परमेश्वर पाठीशी राहतात। तर सकाळी मी गेली होती तेव्हा काकड आरती छान केली, आणि खरं सांगते सकाळच्या समय एकदम प्रातःकाळी खरंच खूप बाहेरचं वातावरण थंड होतं आणि आरती करताना पण खूप प्रसन्न वाटत होतं। त्याच्यानंतर झाला होता बाबांचा अभिषेक, 5 जोडपी ठेवली होती, त्यांनी पहिल्यांदा अभिषेक केला, आणि त्याच्यानंतर मंदिरामध्ये जेवढे पण कोण होते त्या प्रत्येकाच्या हातातून बाबांच्या मूर्तीवरती अभिषेक होत होता। आणि खरंच सांगते, स्वतःच्या हाताने जेव्हा आपण एखाद्या मूर्तीला अभिषेक करतो किंवा त्यावेळी तिथे आपण असतो ना, ती जी एनर्जी असते ना ती वेगळ्याच प्रकारची असते, आणि ती जी एनर्जी आहे ना ती आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी घेऊन येते। तुम्ही बघाच, तुम्ही बऱ्याच ठिकाणी जा, आणि स्पेशली सकाळच्या प्रहरी जेव्हा एकदम निरभ्र शांतता असते आणि एकदम म्हणजे मंद असा आवाज येत असतो एखाद्या सुरांचा किंवा बाबांची किंवा ज्या देवी देवतांची ती गाणी चालू असतात, आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही देवी देवतांसाठी काहीतरी करत असतात ना, त्यावेळी जी ती पॉझिटिव्हिटी असते ना ती तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये भिनते, आणि ती वेळ ते वातावरण एवढं प्रसन्न झालेलं असतं ना की आपसुकच आपल्यामध्ये पण एक वेगळी एनर्जी निर्माण होते। तर मी पण सकाळी गेलो होतो, आणि आज बघा योगायोगाने मला अभिषेक करायला सुद्धा मिळाला। मिस्टरांना उठायला सांगितलं होतं, पण ते थकले होते कारण जॉबवरनं लेट आले होते, आणि पॉसिबल नाही। बघा, आपल्याला सगळंच बघावं लागतं। परमेश्वराची सेवा जरी करायची असली म्हटली तरी आपल्या शरीरामध्ये ती ताकद असणं गरजेचं असतं, आणि ती असेल तर आपण ती भक्ती करू शकतो। त्यामुळे मी त्यांना काही उठवलंच नाही, आणि मुलीला पण सकाळी मी पण असं ठरवलं नव्हतं की मी जाईनच, पण म्हणतात ना परमेश्वराला आपली काळजी असते। मैत्रिणीच्या मुलाला मी सांगितलं होतं की बाबा मला उठव जरा कॉल करून, मला यावर्षी यायची इच्छा आहे। त्याचा मला कॉल नाही आला, पण मी म्हणतात ना मी 2 वाजता झोपली आणि 4 वाजता मला आपसुकच जाग आली की जेणेकरून बाबांचं म्हणत की तू ये माझ्यासाठी। म्हणूनच म्हटलं ना की कधी कधी आपण ठरवायचं नसतं, बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी परमेश्वराने आधीच ठरवलेल्या असतात। तसंच काहीसं झालं, म्हणजे मला वाटलंही नव्हतं की मला जाग येईल किंवा मी जाईल आणि मला हे सगळं करायला मिळेल, आणि खरंच सांगते खूप बरं वाटलं। आणि मग तिकडनं आली, आणि मग आपलं म्हणतात आपण कितीही गेलो तरी घरची कामं आपल्याला कधी चुकलेली नसतात। ते मला जरा वेड्यांची ऑर्डर होती, त्याच्यामुळे त्याचे कळ्यांचं जे होतं ना ते काम पण बाकी होतं, आणि घरात तोपर्यंत झोपले होते। म्हटलं चला तोपर्यंत हे काम करून घेऊया। बघा, गृहिणी असतात ना त्या प्रत्येक संधीचा फायदा घेत असतात। आपल्याला कोणतं काम आधी करायचं आणि कोणतं नंतर, आणि कसं काय मॅनेज करायचं हे प्रत्येक गृहिणीला समजत असतं। आमच्याकडे झोपले होते तोपर्यंत माझं हे काम कम्प्लीट करून घेतलं। जसे घरातले उठले, म्हणजे मिस्टर आणि मुलगी जसे उठले, त्यांची आंघोळ पाणी झाली, म्हटलं तर घरातला कचरा काढला, त्यानंतर मी लगेचच पूजा करून घेतली, कारण मला अजून बरीच कामं होती। आणि आज काय माहिती नाही, सकाळपासून म्हणतात ना एक एक कामाचा सपाटा चालू होता। म्हणजे काही ठिकाणी असं होतं की मला जायचं नव्हतं, पण तिकडनं समोरूनच कळलं की नाही आजच्याच येऊन भेटून जा वगैरे, म्हणजे जसं म्हणजे बँकेत जायचं होतं, बरीच अशी 1-2 कामं होती। आणि आजच्या दिवशी का माहिती नाही, एक परीक्षा होती की मी पास होते माहिती नाही, पण आज बरीच कामं होती। त्यामुळे म्हटलं आली, छान देवपूजा करून घेतली, बाकीचं घरातलं पाण्याचा टायमिंग असतो तो करून घेतला, आणि त्याच्यानंतर परत देवळात गेली। आणि मला म्हणजे वाटलं होतं की ही शेवट म्हणजे जे साईंची पूजा म्हणजे पाद्यपूजन म्हणतात, म्हणजे चरणाचं जे पूजन होतं ते मला कदाचित मिळणार नाही, पण म्हटलं मी टाइमात गेली, ते सुद्धा मला दर्शन छान झालं। आणि म्हणतात बऱ्याच अशा गोष्टी झाल्या। म्हणजे इच्छा तर होती की यावेळी पूर्ण भंडाऱ्यामधलं जे म्हणजे होम हवन आहे, साईबाबांच्या पादुकांचं दर्शन आहे, किंवा पूर्ण तुम्हाला तुमच्यापर्यंत आणावं, पण म्हणतात ना वेळ तेवढा नव्हता, आणि जेवढं शक्य असेल ना तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलाय। त्यानंतर भंडाऱ्यामध्ये काय महत्वाचं ना याच्यासाठी आज केलाय की जर तुम्ही भंडाऱ्याला एका ठिकाणी जाते ह्या गोष्टींसाठी जा, कारण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत।
या गोष्टींचं आपल्याला पुण्य मिळणं गरजेचं आहे. या गोष्टींसाठी आपण तिकडे जाणं गरजेचं आहे, ना की फक्त जेवणासाठी. तर या गोष्टी जर तुम्हाला खरंच वेळ असेल तर जा. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा होमाला हे सगळे बसले होते ना, तर गुरुजी त्यांना ना होमाची माहिती देत होते. म्हणजे होम का केला जातो, होमामध्ये आहुती देताना स्वाहाच का म्हटलं जातं, होमाच्या पत्नी किती वगैरे. आणि हे सगळं खरं सांगते मला खूप बरं वाटलं, कारण ह्या बऱ्याच गोष्टी मलाही माहिती नव्हत्या. म्हणजे थोडंफार ऐकलं होतं मी, पूर्णपणे त्या गोष्टीचं ज्ञान आणि ते सांगत होते. आणि मी खरं सांगू, माझी खूप इच्छा होती की तिथे बसून हे पूर्ण सगळं ज्ञान संपादन करावं आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या. पण ते शक्य नव्हतं, कारण मी म्हटलं ना की स्त्री म्हटलं की तिला घर, प्रपंच आणि सगळं हे सगळंच मॅनेज करायचं असतं आणि तारेवरची कसरत असते. त्यामुळे थोड्या वेळासाठी इकडे आली, जे जे काय शूट करता आलं ते तुमच्यासाठी शूट केलं. त्याच्यानंतर परत घरी गेली, कारण सकाळची ही वेळ होती आणि यावेळी आमच्याकडे पाण्याचं वगैरे सगळं असतं, त्याच्यामुळे म्हटलं तिकडे गेलो होतो. त्याच्यानंतर जेवणाची इथे गेली होती, कारण तिथे झुणका भाकर जी बनणार होती. आणि मी जसं सांगितलं की माझं एक चॅनल आहे, माय लेकीची मेजवानी, याच्यावरती आम्ही रेसिपीज टाकतो. तर त्याच्यासाठी झुणक्याची रेसिपी मला घ्यायची होती. खरंच सांगते, झुणका एक नंबर असतो आणि त्याच्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो. तर तिथे पण बघा, हे अन्नछत्र म्हणजे म्हणतात ना, जेवणाची सोय केली जाते. जे पण कोण जेवायला येतात त्यांची इथे सोय केली जाते. ही एकमेव अशी जागा आहे की जिथे एवढी मोठी जागा आहे. त्यानंतर तिकडनं आम्ही देवळात आलो. बाबांच्या मूर्तीला एवढं छान सजवलं होतं ना, आणि त्याच्या बाजूला जी गुलाबांची आरस केली होती ना, त्याच्यामुळे खरं सांगते मूर्ती खूप छान दिसत होती. कधी कधी ना काही गोष्टी ना कॅमेरामध्ये टिपल्या जात नाही, ज्या प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांना दिसतं ना त्याच्यापेक्षा, म्हणजे कॅमेरापेक्षा ते डोळ्यांना जे आपलं दिसतं ना ते खूप छान असतं. प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत नाही. कधी कधी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेली गोष्ट प्रत्यक्षात तशी नसते, आणि जी प्रत्यक्षात तशी असते ती कॅमेऱ्यामध्ये येत नाही. हे बऱ्याचदा असं होतं. त्याच्यानंतर आम्ही तिकडे पुढे जरा गेलो, रांगोळी वगैरे सगळं बघायला. आणि आज मला संध्याकाळचं काही शूट करता आलं नाही, कारण खरंच वेळ नव्हता. कारण या सगळ्यामध्ये घरातली पण बरीच कामं राहिली होती, जी इम्पॉर्टंट होती, आजच्याच करणं गरजेचं होतं. त्यामुळे पुढे काही मला करता नाही आलं. हा, पण पुढे कंटिन्युटी मध्ये मी तुम्हाला सांगेन की भंडारा का केला जातो, भंडाऱ्यामध्ये कोणी जेवलं पाहिजे, भंडारा कशासाठी असतो, या सगळ्याचा तुम्हाला डिटेल याच्यामध्ये मिळणार. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, मी तुम्हाला विनंती करते. कारण बऱ्याच लोकांना माहित नसतं की भंडारामध्ये जाऊन काय करायचं, भंडारामध्ये काय केलं पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे. कळत नकळत आपण कधीतरी म्हणतात ना, कुठल्या तरी पापाचे धनी होतो. कळत नकळत आपल्याकडनं एखादं चुकीचं कार्य घडून जातं, आणि हे सगळं घडू नये म्हणून मी याच्यामध्ये डिटेल्स मध्ये तुम्हाला दिली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. परत एकदा संध्याकाळची आरती, आज बघा नशिबाने मला सकाळची काकड आरती सुद्धा भेटली, संध्याकाळची निशा आरती बोलतात ना ती सुद्धा भेटली. म्हणतात ना, म्हणजे कधी कधी आपल्या गोष्टी नशिबात नसून बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळून जातात. हॅलो, कसे आहात? मस्त मजेत ना? तर आजचा विषय आहे भंडारा. आता तुम्ही म्हणाल भंडारा, पहिला आधी समजून घ्या की भंडारा म्हणजे नक्की काय असतं. तर जे गोर गरीब गरजू आहेत, की ज्यांना अन्न मिळत नाही, ज्यांच्याकडे 2 वेळच्या खाण्याची मुसीबत आहे, किंवा ज्यांना कितीही कष्ट करून, काबाड कष्ट करून सुद्धा जेव्हा अन्न ग्रहण होत नाही ना, तेव्हा त्यांना जे दिलं जातं त्याच्या पोट भराईसाठी, किंवा मंदिराच्या बाहेर बघा, देवळाच्या बाहेर बरेचदा आपण म्हणतो की भिकारी बसलेले असतात. ऍक्च्युली भिकारी नाही नसतात ते, त्यांना अन्न मिळत नाही. आणि परमेश्वराच्या ठिकाणी प्रत्येक जण दान करतो हे माहित असतं. त्यामुळे अशा ठिकाणी जी लोक बसतात, आणि अशा लोकांना जेव्हा आपण अन्नदान ग्रहण करतो, अन्नासारखं कुठं कोणतंच दान नाहीये, तर हे जे दान आपण करतो ना, त्याला आपण म्हणतो खरं तर भंडारा. बऱ्याच लोकांना भंडाराचा अर्थ माहिती नाही की अन्नछत्र का असतं. बघा, तुम्ही बऱ्याच ठिकाणी देवी देवतांच्या देवळात पण जात असाल. आता लोक भरपूर जातात, पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी लोक जास्त जायची नाही, ज्याची कुलदेवता आहे ती जायचे, कारण आजूबाजूच्या गावातली लोक जायची. पण आता सर्रास आपण पूर्ण महाराष्ट्र फिरतो, किंवा पूर्ण देशावर फिरायला जातो. तर बऱ्याच ठिकाणी आपली जेवणाची गैरसोय होते, म्हणून आता अन्नछत्र निर्माण झाली आहे. अन्यथा जर तुम्ही बघितलं असेल तर जिथे साधू संत, म्हणजे ज्यांनी आपल्याला परमेश्वरापर्यंतची वाट दाखवली, जे आपल्याला परमेश्वरापर्यंत नेऊन सोडतात, किंवा परमेश्वराच्या चरणी लीन कसं व्हायचं, किंवा त्याच्याप्रती कसं प्रेम व्यक्त करायचं, हे जे शिकवतात ना, ते असतात आपले गुरु. आणि जिथे जिथे गुरुस्थान आहेत ना, तिथे तिथे तुम्हाला अन्नछत्र मिळते. त्याच्या मागचं कारण सांगते. बघा, मी काय एवढी ज्ञानी नाहीये, पण आतापर्यंत वाचत आली, लहानपणापासून बघत आली, त्यानुसार मी तुम्हाला काही गोष्टी सांगते. साईबाबांच्या ठिकाणी बरेच जण, आता मी एक सोपं उदाहरण देते, शिर्डीला तर बरेच जण जातात. पण साईबाबांचं कधी तुम्ही चरित्र वाचलंय का, की ते कसे होते, काय होते,
त्यांना साई नाम का दिलं गेलं, किंवा ते अमुक ठिकाणीच का प्रगट झाले, त्यांचा मृत्यू कसा झाला, बऱ्याच अशा गोष्टी येतात. त्याच्यामध्ये पण एक अशी गोष्ट आहे, ती आहे भिक्षा. बाबा प्रत्येक दिवशी नित्य नियमाने रोज आपली जोळी घेऊन भिक्षा मागायला जायचे दारोदारी आणि बोलायचे भिक्षाम देई. म्हणजेच काय की माई भिक्षा दे, आणि ती आणलेली भिक्षा शिजवून आणि मग ती गरजूंना खायला द्यायची. म्हणून त्याचा तो भंडारा व्हायचा. म्हणून आता जे आपण आता म्हणजे म्हणू ना लेटेस्ट पद्धतीत म्हणायला गेलं तर तो भंडारा झाला. बाबांनी गरजू लोकांसाठी ती भिक्षा मागायची. म्हणजे काय, दारोदारी जाऊन भीक मागायची. ती जमा झालेली भीक एकत्र करून शिजवून त्याचा शिदा जो आहे ना तो गरजूंना दिला जायचा. हा खरा भंडाऱ्याचा मूळ उद्देश आहे. ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टीने जर तुम्ही विचार केलात ना तर हा भंडारा कोणी खाऊ नये आपल्याला प्रश्न पडतो. बऱ्याच लोकांनाही माहिती नाही, त्यामुळे बघा कळत नकळत ज्या तुम्ही गोष्टी केल्यात त्या ठीक आहे, पण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट समजते ना तेव्हा ती गोष्ट आपण आत्मसात करायची असते. तर नाही की त्या गोष्टीवरती म्हणतात ना विषयाची परीक्षा घ्यायची असते. तर भंडारा कोणी खावा की ज्यांची ऐपत नाही आहे, जे त्या गोष्टी पुरवू शकत नाही स्वतःला, त्यांनी भंडारा खावा. अदरवाईज तुम्ही आता म्हणाल की मग भंडाराला का जायचं, तर बघा भंडाऱ्याच्या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा म्हणजे म्हणतात ना मूर्तीचा अभिषेक होतो, तिथे आरती होते, होम हवन होतात, यामध्ये सामील व्हायचं असतं. याच्यासाठी भंडाऱ्याला जायचं असतं आणि पाया पडायचं असतं. पण जर एखाद्या ठिकाणी भंडारा म्हणजे अन्न, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडायचा की मग भंडाऱ्यामध्ये जायचं आणि काय करायचं. तर भंडाऱ्यामध्ये जाऊन काय करायचं हे मी तुम्हाला सांगते की तिथे ज्या बघा मोस्टली भंडारा हा संतांचा असतो, देवी देवतांचा खूप कमी. आता हे एकामेकाचं बघून बघा ना एक फॅशन झाली आहे, चल ह्या देवीचा भंडारा आहे, उद्या तिकडे त्याचा भंडारा इकडे. पण ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही जर वाचत आलात असा लक्षात येईल, अन्नछत्र ही फक्त जिथे जिथे गुरु आहेत आपले तिथे तिथे आहेत. जेवढं मला माहितीये त्याच्यानं सांगते बघा, देवींच्या ठिकाणी नाही. पण आता लोक लांबून लांबून येतात. बऱ्याच ठिकाणी काय होतं की अन्नदान म्हणजे आपल्याला जेवणाची सोय होत नाही, हॉटेल्सवाले लुटतात म्हणून अन्नछत्र चालू केली. बघा असं जर तुम्ही बघायला गेलं तर शिर्डीचे साईबाबा इथे अन्नछत्र आहे, तुम्ही अक्कलकोटला गेला तर स्वामींचं अन्नछत्र आहे, तुम्ही शेगावला गेला तर तिकडे पण अन्नछत्र आहे. हे सगळे आपले संत होते आणि संतांच्या ठिकाणी अन्नछत्र का, तर हे संत भिक्षा मागायचे दारोदारी जाऊन, त्या भिक्षेतून उदरनिर्वाह करायचे त्या लोकांचा ज्यांना अन्नधान्य मिळत नाही. मग आता तुम्ही म्हणाल की ताई आपण अन्नछत्रात जेवायचं नाही का, तर बघा जिथे पर्यायच नसतो तिथे तुम्ही जेवा. कारण आपण एखाद्या ठिकाणी जातो तीर्थस्थानी, तिथे अन्नछत्राशिवाय जर दुसरा पर्याय असेल तर तुम्ही जेवा, पण त्याच्या समोर तुम्ही दानही करा. जर तुम्हाला भंडाऱ्यात एखाद्या जेवायचं असेल किंवा भंडाऱ्यामध्ये खायचं असेल तर फक्त त्या भंडाऱ्यामध्ये तुम्ही जे देवाला दान करताय म्हणजे काही ना काही वस्तू, मग ते द्रव्य स्वरूपात असू दे, वस्तू स्वरूपात असू दे, धान्य स्वरूपात असू दे, पण कोणतीही गोष्ट दान केल्याशिवाय कधीही भंडाऱ्याचं जेवण जेवू नये. त्यांनी काय होतं तर धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही भंडारा खाता म्हणजेच काय, तर तुम्ही कोणाच्या तरी वाटेतच अन्न जेवता. म्हणजे जो भुकेला आहे, जो दीन आहे, दुबळा आहे, त्याच्या वाटेचं जेवण तुम्ही ग्रहण करता. म्हणूनच जर तुम्हाला ते ग्रहण करायचं म्हणजे काय झालं तर तुम्ही पापाचे धनी होता. म्हणूनच जर तुम्हाला कधी बरेच लोक म्हणतात की ते प्रसाद आहे, कारण काल मला दोघं तिघ जण म्हणाले की ताई आम्हाला हे तर माहितच नव्हतं, तुझ्याकडनं कळलं, आम्ही तो प्रसाद समजून. नाही, प्रसाद समजून जर तुम्ही ग्रहण करता असेल ना तर एखाद दुसरा पीस म्हणजे जसं आता थोडासा शिरा आहे किंवा कुठेतरी एक चुटकाभर म्हणजे एक घास खाता येईल एवढं आपण जर अन्न ग्रहण करतो त्याला प्रसाद म्हणतात. पण तुम्ही एखादं ताट घेताय, पोट भरून जेवताय, परत पार्सलही घेऊन जातात, तर ते अन्न म्हणजे आहेत ना ते तुम्ही दुसऱ्याचं खाताय. म्हणून भंडाऱ्यामध्ये यापुढे मी करण्याचा उद्देश एवढाच आहे की बऱ्याच लोकांना या गोष्टी माहिती नसतात. त्याच्यामुळे काय होतं की ज्यांची सर्वसामान्य माणसांची ज्यांची ताकद आहे की जे आपण बनवून किंवा विकत घेऊन खाऊ शकतो, त्यांच्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांच्या पोटामध्ये ते अन्न जात नाही आणि कुठे ना कुठे आपण त्या पापाचे भागीदार होतो. आणि ते होऊ नये, तू म्हणतात ना, मी नेहमी सांगते की ज्या गोष्टी मला कळतात, ज्या मी अनुभवते आणि ज्याच्यातून मी शिकते, त्या गोष्टी मी नेहमी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून तुमच्याकडनं पण त्या गोष्टींचा उद्रेक होऊ नये म्हणा किंवा तुमच्याकडनं त्या गोष्टी चुकूनही होऊ नये. तर आता लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही कुठल्या भंडाऱ्यामध्ये जाणार असाल आणि जेवणार असाल तर त्याच्या आधी त्या ठिकाणी तुम्ही दान करा. बघा कुठल्याही देवळामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी भंडारा असतो तर तिथे बघा ठेवलेलं असतं की आम्हाला या गोष्टी, पण त्याच्या खाली लिहिलेलं असतं भिक्षाम देई. म्हणजेच काय की तुम्ही भिक्षा आणून आम्हाला द्या, आम्ही भंडारा करणार आहे.
म्हणजेच काय झालं की बाबा जे दारोदारी जाऊन जी भिक्षा मागवते तेच आहे, फक्त इकडे आता काळा स्वरूप त्याचं रूप बदललं म्हणून लोक आता ते एवढ्याकडे येतात. जर बघा, आता मला कोणाला दुखवायचा उद्देश नाहीये, मला फक्त एवढंच सांगायचंय, भंडाऱ्याचा मूळ उद्देश हा लोकांच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. काळा स्वरूपात ते बदलत चाललेलं आहे आणि त्या बदलत झाल्यामुळे बघा हे कलीचं युग आहे. कली म्हणजे विनाश. आणि आता बघा ज्या गोष्टी आता घडत चालल्या, आपण बऱ्याचदा म्हणतो की हे असं का होत चाललंय, वातावरण बदलतंय, सकाळी पाऊस आहे दुपारी, हे कधीचं युग आहे. याच्यामध्ये म्हणतात पाप वाढत चालली आहेत आणि कुठेतरी पुण्य कमी पडतंय. म्हणूनच त्या पापामध्ये अजून तुम्ही पापी होऊ नये किंवा अजून तुमचं पाप वाढू नये म्हणून मी या गोष्टी सांगण्यासाठी म्हणून तुम्हाला स्पेशली हा व्हिडिओ केला की जेव्हा कधी जर तुम्हाला भंडाऱ्यात जेवायचं असेल तर तिथे आज प्रसाद म्हणून थोडासा भाग खा, ज्याचा म्हणणे का एक घास खा, किंवा अन्यथा जर तुम्हाला तिथे जेवायचं असेल तर काहीतरी तिथे दान करा, ज्याची किंमत तुम्ही खाणाऱ्या अन्नापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. त्यानंतरच ते अन्न ग्रहण करा. शक्यतो मी तर सांगेन, जर तुमची परिस्थिती आहे, तुम्ही पैशाने विपुल आहात, तुमची धनसंपत्ती तुमच्याकडे, तर तुम्ही अन्न धान्य दान करा, पण भंडाऱ्यात जेवू नका. तर दुसरी गोष्ट येते की कोणी भंडारा खाऊ नये, तर जे म्हणजे म्हणतात ना ज्यांच्याकडे पैसा आहे, जे स्वतः विकत खाऊ शकतात, त्यांनी अन्नदान, तर त्या लोकांनी तो भंडारा जेवू नये. ज्यांना गर्व आहे, बऱ्याचदा असं बघायला, अरे काय चल सोड मी दुसरी, ज्यांना गर्व आहे ना अशा लोकांनी सुद्धा कधीही भंडारा खाऊ नये, कारण तुम्ही कळत नकळत का होणार पण त्या अन्नाचा अपमान करता. त्यामुळे अशा लोकांनीही तिथे जाऊन अन्नधान्याचा अन्नाचा अपमान होतो, त्यामुळे अशा लोकांनाही तो भंडारा खाऊ नये. तिसरं आहे की अयोग्य भाव, म्हणजे एखाद्या जेवणाबद्दल जेव्हा तुमच्या मनात हे असं नाही, अरे काय ते बरोबरच नाही, पातळ झाले, डाळ भाजी अशीच आहे, शिरा असाच झालाय, जेव्हा तुम्ही अन्नाला नावता अशा लोकांनी सुद्धा भंडाऱ्यामध्ये जेवू नये. बघा, प्रेमानंद महाराज आहेत, स्वामी समर्थ आहे, साईबाबा आहेत, गजानन, तुम्ही कोणाचीही पोथी वाचा किंवा त्यांचे तुम्ही विचार ऐका, तुम्हाला त्या प्रत्येकाच्या विचारात तुम्हाला हेच ऐकायला मिळेल की जी लोक सक्षम आहेत, जी लोक स्वतःसाठी करू शकतात, ज्यांच्याकडे सक्षमिती आहे, जे दुसऱ्याला अन्नधान्य देऊ शकतात, अशा लोकांनी कधीही भंडाऱ्यामध्ये खाऊ नये. तुम्ही असं करून जे तुमचं पुण्य आहे ना ते तुम्ही कुठेतरी कमी करता. बऱ्याचदा आपण म्हणतो, अरे मी एवढं सगळं करते तरी माझ्या वाट्याला दुःख येते, मी हे करते मला ते होतं. हे सगळी गोष्ट खरी आहे. मी का सांगते, अनुभवातून. माणूस जेव्हा स्वतः अनुभवतो ना तेव्हा या गोष्टी कळतात. आणि बऱ्याचदा मी ह्या गोष्टींचा अनुभव घेतला आणि मी सांगते, ज्या वेळी मला कळलं की ही गोष्ट चुकीची आहे, ती गोष्ट मी सोडली आणि चांगल्या मार्गाने, म्हणतात ना आपण चांगल्या दिशेने गेलो. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा पण दान करता ना तेव्हा मनात ही भावना ठेवून द्या, ठीक आहे गेले ना, काय केलं, अरे माझे एवढे गेले यार, मला एवढे द्यायचे नव्हते, नका देऊ दान, त्यापेक्षा दान देऊच नका, तिथे जाऊच नका. मी तर स्पष्ट बोलीन. दान करताना कसं माहितीये, एक भाव असायला पाहिजे की बाबा चल मी जे देते आहे त्याच्यामुळे आज 1000 लोक जेवतील, 500 लोक जेवतील, 200 लोक जेवतील. कारण सर्वात महत्वाचं दान आहे ते अन्नदान आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही दान म्हणाल तर ते अवयव दान आहे. आज तुमच्या एका अवयवाने कोणाचा तरी जीव वाचतो. म्हणूनच म्हटलं, ज्यांचा अर्थार्जनाचा जर मार्ग चांगला आहे, ज्यांच्याकडे पैसा पण आहे, अशा लोकांनी भंडारा कधीही जेवू नये. मला हे कळलं, मी या गोष्टी आत्मसात केल्या. गेली 3-4 वर्ष मी या गोष्टींचा अभ्यास करते, अनुभव घेते आणि त्याच्यातून मला कळलं की जर आपल्याला जेवायचं आहे, मी असं नाही की मी जेवत नाही. आता तुम्ही म्हणाल काय ताई तुम्ही भंडारा, नाही मी जाते, पण त्याआधी जे आपण जेवणार आहेत, किती जेवणार आहोत आणि काय जेवणार आहोत हे आपल्याला माहिती असतं. शक्यतो मी भंडाऱ्यामध्ये कुठेच जेवायला जात नाही, फक्त 2च ठिकाणी जाते. एक माझ्या इथे जो असतो तेव्हा बाबांचा, आणि एक माझ्या माहेरी जर मी गेली तर तो सुद्धा बाबांचा आहे. पण तो भंडारा जेवण्याआधी मी एक ठराविक रक्कम अन्नछत्रामध्ये दान करते. मग ती वस्तू स्वरूपात असो, धान्य स्वरूपात असो किंवा द्रव्य स्वरूपात असो, ज्या स्वरूपात असेल मी ते आधी दान करते आणि त्याच्यानंतरच मी तिथलं ते अन्न ग्रहण करते. हा मला ना आलेला अनुभव आहे. मी गेली 4-5 वर्ष या गोष्टी करते आणि मी खरं सांगते, खूप फरक पडलाय माझ्या लाईफमध्ये. बऱ्याच अशा गोष्टी कितीतरी वर्षापासून बऱ्याच गोष्टींचा मी सामना करत होती, बरंच लाईफमध्ये दुःख, तर बऱ्याच गोष्टी होत नव्हत्या. आज मला सांगायला आवडेल की बऱ्याच गोष्टींपासून मी परावृत्त झाली, बऱ्याच वाईट गोष्टी माझ्या आयुष्यातून निघून गेल्या, बऱ्याच चांगल्या गोष्टी आयुष्यात घडतायत. कधी ते जर कुठे तुम्ही भंडाऱ्यासाठी जाताय आणि तिथे भंडारा जेवणार असाल तर तुम्ही काही ना काहीतरी तिथे दान करा आणि जेवा. अन्यथा जर म्हणजे म्हणतात ना, कधी कधी कसं असतं की जेवणं गरजेचं असतं कारण आपण नाही करू शकत आहे, मग तिथे ठीक आहे. पण जर तुम्हाला माहिती आहे की मी तिथे नाही जेवल्याने काय नुकसान होतं, मी घरी जेवू शकते किंवा मी बाहेर जेवू शकते,
तर अशा वेळी त्या भंडाऱ्यामध्ये जेवू नका तुम्ही. तिथे तुम्ही प्रसाद खा, पण तो प्रसाद ग्रहण करताना सुद्धा फक्त एक घास म्हणजे एक निवाला बस एवढाच तो प्रसाद, आणि एखादाच पदार्थ तो अन्न म्हणून नाही तर एखादा प्रसाद म्हणून ते ग्रहण करायचं आहे. तर बघा, जेवढं मला माहित होतं की भंडारा का घातला जातो, कशासाठी घातला जातो, आणि तो भंडारा कोणी खाऊ नये, जे मला माहिती होतं ते मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, कधी कधी आपण बऱ्याच गोष्टी करतो आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे मला हे मिळतच नाहीये, माझ्या बाबतीत हे वाईटच घडतंय, किंवा मला याचं पुण्यच मिळत नाही, बघ त्याचं कसं चांगलं होतंय, माझंच का वाईट होत आहे. बऱ्याच असतात गोष्टी. आपल्याला असं वाटतं की आज देवपूजा केली म्हणजे झालं, किंवा मी दान केलं म्हणजे सगळं झालं, किंवा मी एवढं मोठं सगळं मोठे मोठे हे करतो, प्रयोजन करतो म्हणून होत आहे, मी पूजा घालतो, असं काही नसतं. बऱ्याच अशा गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याकडनं कळत नकळत त्या चुकीच्या होत असतात. त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्या लाईफवरती त्याचा परिणाम होत असतो. तर असो, तर मला जेवढं माहित होतं तेवढं मी सांगितलं. आता भंडारामध्ये जेवायचं की नाही जेवायचं, आणि जेवायचं झाल्यास काय करायचं, हे तुमच्यावरती आहे. हे व्हिडिओ बघून जर कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मनापासून माफी मागते, पण मला सांगावं असं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर कोण देवी देवतांना जात असेल तर बघा, जिथे आपले संत आहेत तिथे अन्नछत्र आहेत, पण जिथे आपल्या देवता आहेत तिथे अन्नछत्र नाही, पण आता उभारली गेली. तुम्ही जर पूर्वीपासून खूप जुन्या काळात तुमच्याकडे आजी आजोबा वगैरे घरात असेल तर त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. देवी देवतांच्या मंदिराच्या बाहेर तुम्हाला कुठेही अन्नछत्र दिसणार नाही, पण जे आपले संत आहेत ना, तिथे तुम्हाला अन्नछत्र कायम बघायला मिळणार. कारण ते संत भिक्षाम देही म्हणत भिक्षा आणून ते लोकांचा उदरनिर्वाह करत होते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय.